नमस्कार. सरळ सरळ भाग 5 मध्ये आपले स्वागत आहे. आपला आजचा विषय अज्ञानात सुख असते असा आहे. नमस्कार. न सोचे जो कल क्या लाएगा, हर लम्हा बस मुस्काएगा. हकीकत की दुनिया में गम बहुत, अज्ञान ही सुकून दिलाएगा, अज्ञान ही सुकून दिलाएगा. अज्ञानात सुख असते अशी एक म्हण आहे आणि या म्हणीचा प्रचिती नेहमी वेळोवेळी व्यावहारिक जीवनात येते असं आपल्याला म्हणता येईल. सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर, वाघ्या कुत्र्याची समाधी असे अनेक प्रकारचे विषय आहेत की ज्या विषयामध्ये आपण अज्ञानी आहोत असं म्हटलं किंवा असं दाखवलं तर मात्र आपल्याला मनशांती मिळते अशी स्थिती आहे. कोणत्याही वादग्रस्त प्रकारांमध्ये अज्ञान दाखविणे किंवा अज्ञानी असणे हा वेगळा वेगळा विषय आहे. मात्र कळून सुद्धा अज्ञानी असणे किंवा कळाल्यानंतर सुद्धा आपल्याला ते काही कळलेच नाही असं दाखवणे हे मनशांतीसाठी उपयोगी ठरते असा अनेकांना अनुभव आहे. मौन सर्वार्थ साधनम असं सुभाषित कदाचित यामधूनच आलं असावं. प्रत्यक्षात समाजात घडणाऱ्या अनेक घटनांचा आणि अनेक विषयांचा आपला फारसा संबंध नसतो. 318 वर्षापूर्वी औरंगजेबाची कबर तयार झाली आणि अनेक वर्षापूर्वी वाघ्या कुत्र्याची समाधी झाली. औरंगजेबाची कबर 318 वर्षापासून आहे, काही फरक पडला नाही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. पुढचे 300 वर्ष राहिली तरी काही फरक पडणार नाही. वाघ्या कुत्र्याची समाधी राहिली का आणि नाही राहिली का आपल्या समस्या सुटणार नाही. एकंदरीत ह्या गोष्टीशी आमचा काही संबंध नाही असा मानणारा एक मोठा वर्ग आहे. परंतु काही लोकांना असे हे सर्व प्रकरण चर्चेसाठी आवश्यक असतात. भावनिक आधारावर काही गोष्टींची चर्चा व्हावी असं त्यांना सतत वाटत राहतं आणि परिणामी ह्या सर्व गोष्टी घडून येतात. लहान मुलांना या जगातील संकटे, आर्थिक समस्या, राजकीय उलथापालथ याची जाणीव नसते. त्यामुळे त्यांचे अज्ञानी राहणे त्यांना आनंदी ठेवते, आनंद देते. या उलट आपल्याला जर एखाद्या आजाराची माहिती नसेल किंवा एखाद्या परीक्षेच्या निकालाबद्दल आपल्याला चिंता नसेल, माहिती नसेल की कोणी माझा नातेवाईक माझ्या विरुद्ध काय बोलतो आहे, तर आपल्याला ताणतणाव तेवढा कमी राहतो. म्हणजेच अज्ञानात सुख आहे असं म्हणता येतं. परंतु जेव्हा ह्या सर्व गोष्टी माहिती होतात तेव्हा आपला ताणतणाव वाढतो, आपली मनशांती भंग होते. मग अशा वेळेस शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे अनेक वेळा कानावर हात ठेवणे की आम्हाला त्यातलं काही माहिती नाही, किंवा एक हिंदी म्हण आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे की बने रहो पगले, काम करेंगे अगले. अशा पद्धतीने आपण अज्ञानी राहून आपलं मन शांत ठेवणे, काम हलकं करणे अशातला प्रकार सातत्याने समाजात दिसून येतो. वास्तविक प्रत्येक ठिकाणी अज्ञानी राहणे हे फारसे फायदेशीर ठरते असं म्हणता येणार नाही. परंतु अनेक ठिकाणी हा अनुभव आजच्या काळात मोठ्या प्रमाणात येत आहे. वादविवाद करणे, चर्चा करणे, त्याच्यातून भांडणं निर्माण होणे, ह्या सर्व गोष्टी करणे आणि किंबहुना अशा वादग्रस्त विषयात आपल्याला काहीतरी कळतं असं दाखवून राजकारणी लोक जे टोकाला नेत आहेत हे विषय, त्याच्यामुळे सामाजिक वातावरण खराब होत आहे. तेव्हा अज्ञानी राहणे हे कधीही चांगलं असतं असं आपल्याला म्हणता येईल. वास्तविक तरुणांनी कोणत्या मुद्द्यावर पेटून उठावं किंवा शांत राहावं हेच तरुणांना कळायला पाहिजे. असं म्हणतात की ज्या लोकांना आध्यात्मिक दृष्ट्या खूप काही कळतं, ज्ञान असतं, ते लोक शांत होतात असं आपल्याला म्हणता येईल. तेव्हा अज्ञानात सुख असते ज्याचा अनुभव प्रत्येकाने आपल्या परीने तो घ्यायचा आहे. परंतु अज्ञानी राहताना या आशयाचा एक मला शेर आठवतो की जो अनजान है वो बेफिक्र है. म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांना कसली चिंता नाही. जो अनजान है वो बेफिक्र है, हर गम से जैसे बेअसर है, सच की आग में जो जलते हैं अक्सर तना रहते हैं. सच की आग में जो जलते हैं अक्सर तना रहते हैं.
तर आपण मुद्दामहून जाणीवपूर्वक काही ठिकाणी अज्ञानी राहूया, आपली मनशांती कायम ठेवूया असं मला वाटतं. धन्यवाद.